आपले घर, ऑफिस, कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेटची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा। उत्कृष्ट दर, उत्कृष्ट सेवा, तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क 9975 9913 44। सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। तासगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने सुमारे 2 तास रास्ता रोको। तासगाव येथे दिव्यांग शेतकरी, मेंढपाळ, शेतमजूर यांच्या संपूर्ण कर्जमाफी व विविध मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेचे नेते माननीय बच्चू कडू यांच्या आदेशानुसार रास्ता रोको करण्यात आला। सुमारे 2 तास आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। यावेळी राहुल कलाल प्रहार सेवक, ओम भोसले जिल्हा युवक अध्यक्ष, तासगाव तालुका अध्यक्ष सुधीर पाटील, पश्चिम विभाग प्रमुख उदय पाटील, मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने, हिम्मतराव शिसाळ, पलूस तालुका माननीय अर्जुन थोरात, अध्यक्ष मेंढपाळ आर्मी ज्योतिराम आप्पा जाधव, काँग्रेस किसान मोर्चा तसेच विविध संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला व आंदोलनात सहभागी झाले। यावेळी खानापूर तालुका अध्यक्ष आकाश शिंदे, मिरज युवक अध्यक्ष राजन कदम, कवटेमहाकाळ तालुका अध्यक्ष श्रीकांत पवार व अन्य नेते मंडळी यांनी आपले मत व्यक्त केली। राऊंड रिपोर्ट साठी तासगाव प्रतिनिधी भरत थोरात। फडणवीस सरकार जेव्हा सत्तेमध्ये आले, या तिघांचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये आले, त्यांनी जी आश्वासनं दिली होती आपल्याला की कर्जमाफी होणार, शेतकऱ्यांना आम्ही न्याय देणार, दिव्यांगांना पेन्शन करणार, त्यातली एकही गोष्ट या सरकारनं आज तगायत केली नाही आहे। त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, बच्चू कडू व इतर संघटना त्यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहोत। बच्चू कडूंनी अमरण उपोषण केलेलं असेल किंवा रायगडाच्या पायथ्याखाली जे उपोषण असेल किंवा मशाल आंदोलन असेल, हे सगळ्या पद्धतीने आंदोलन करून पाहिली, पण हे सरकार काय शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा दिव्यांगांना 6000 पेन्शन, मेंढपाळांना न्याय द्यायच्या तयारी दिसत नाही। तर गेल्या 2 दिवस आपण पाहतोय, 8 दिवस पाहतोय आपण की राज्यातले गृहमंत्री असतील, ज्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था ह्या गोष्टी असतात, त्यांच्याच घरच्यांच्या लोकांवर डान्स बार आहेत, बार आहेत। एक जो कृषी मंत्री ज्या संविधानिक पद आहे तो विधानसभेत बसून बत्तीची पाने खेळतोय मोबाईलवर, आणि शेतकऱ्याच्या पोरांना न्याय मागितला की ह्यांचेच गाव गुंडासारखे नेते त्या पोरांना मारतात। मग शेतकऱ्याच्या पोरांनी रस्त्यावर उतरायचं कधी, न्याय मागायचा कधी? आता ही आमची 3री 4थी वेळ आहे वेगवेगळ्या पद्धतीने न्याय मागायची। ह्याच्या पुढं शेतकऱ्याचं पोरगं स्वतःचं रक्त इथं या रस्त्यावर सांडेल जर तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफी नाही जाहीर केली तर। या ठिकाणी तासगाव या शहरामध्ये प्रहार जनशक्ती या पक्षाच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या व मेंढपाळांच्या प्रश्नावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। वास्तविक पाहता हे महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। खऱ्या अर्थानं शेतकरी आणि मेंढपाळ यांना या ठिकाणी राज्यकर्ती जमात कुणी वाली नसल्यासारखं वागत आहे। बच्चूभाऊंनी मधल्या अधिवेशनाच्या काळामध्ये मेंढपाळांच्या प्रश्नावरती एक मीटिंग घेतली, मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली आणि खऱ्या अर्थानं मेंढपाळांचा विषय सुद्धा बच्चूभाऊंनी या त्यांच्या अजेंड्यामध्ये घेतला। त्याबद्दल बच्चूभाऊंचं मी अभिनंदन करतो। आणि बच्चूभाऊ ज्या ठिकाणी मेंढपाळांचे प्रश्न घेऊन उभा राहतील त्या ठिकाणी मेंढपाळ आर्मी संघटना आमची महाराष्ट्रातील संपूर्ण बच्चूभाऊंच्या खांद्याला खांदा लावून लढेल आणि आजच्या या आंदोलनाला मेंढपाळ आर्मी संघटनेच्या वतीनं जाहीर असा मी पाठिंबा देतो। त्या वर्षी ज्या वेळेस निवडणुका सामोरे आल्या आणि या निवडणुकीत सामोरे आल्यानंतर या फसव्या सरकारनं आम्हा शेतकऱ्यांना, आम्हा अपंगांच्या बांधवांना, अपंग बांधवांना, निराधार बांधवांना एक आश्वासन दिलं, एक गाजर दाखवलं। ते गाजर होतं कर्जमाफीचं, ते गाजर होतं पेन्शन वाढीचं। परंतु या फसव्या सरकारनं 3 चाकाचं सरकार, आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू, आमच्या मेंढपाळ बांधवांचा प्रश्न आम्ही मिटवू, आम्ही अपंग बांधवांचा प्रश्न मिटवू असं आम्हाला खोटं आश्वासन दिलं। आणि ज्या दिवशी हे 3 चाकाचं सरकार सत्तेमध्ये आलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडे कानाडोळा करण्याचं काम या शासनाने केलं। ज्या वेळेस यांना आठवण करून देण्यासाठी बच्चूभाऊ कडूने ज्या वेळेस आंदोलन केलं त्या वेळेस
काहीतरी फसवं आश्वासन देऊन आम्हाला आंदोलन मागा घेण्यासाठी सांगितलं आणि या शासनानं आमचा 7/12 कोरा करतो असं एक आम्हाला गाजर दाखवलं. परंतु या शासनाच्या Z+ सिक्युरिटी असणाऱ्या बंगल्यापर्यंत आमचा शेतकऱ्यांचा आवाज पोहोचण्यासाठी आज आम्ही तासगावमध्ये रस्ता रोको आंदोलन बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. आज आपण पाहतोय 1,500 पेन्शन आमच्या अपंग बांधवांना होते. आमची मागणी 6,000ची होती. तुम्ही 1,000 रुपये वाढवलं, आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु 1,000 रुपये सुद्धा आमचं भागत नाही. आमदाराला लाईट बिल सुद्धा 10,000 रुपये, फोन बिल सुद्धा 10,000 आहे. तरी शासनाच्या कानापर्यंत आमचा आवाज पोहोचावा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी आज आम्ही तासगाव येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तरी मी एवढंच बोलतो आणि या फसव्या सरकारचा निषेध करतो. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा अपना भिडो, अपना भिडो, अपना भिडो. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.